जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7वा आणि ओवी क्रमांक 28 पर्यंत आपला अभ्यास मागच्याला येऊन थांबला होता. खूप गहन गंभीर असं तत्वज्ञान आपण शिकतो आहोत. प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून आपल्याला ते ऐकायला मिळत आहे. प्रत्यक्ष माऊलींचं त्याच्यावरती भाष्य आहे आणि एक साधक म्हणून आपल्याला खूप त्यातनं घेण्यासारखं आहे. त्याचा आपण मागच्याला थोडा विचार केला होता की जगताची निर्मिती कशी झाली, त्याला भगवंताचं अधिष्ठान कसं आहे हे आपण शिकतो आहोत. पण हे नुसतं तत्वज्ञान म्हणून आपल्याला शिकायचं नाही आहे. म्हणजे ही नुसती माहिती नाही आहे, तर त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ज्याला आपण साधनाभिमुख परमार्थ असा शब्द परमपूज्य काका नेहमीच तो वापरतात. तो त्यांचा एक आग्रह राहिलेला की त्याला हवं तर आपण अप्लाइड परमार्थ असंही म्हणू शकतो. त्याचा जो उपयोग मी नाही केला तर हे ज्ञान फक्त ग्रंथात राहून जाईल. फार तर फार नेहमी आपण बोलतो की त्यातनं पंडित तयार होईल. तर माझ्या ते स्मरणात राहिलं, मी ते सांगू शकलो, लोकांना आवडलं. पंडित तयार नक्कीच होऊ शकतो, पण जीवनमुक्त नाही होऊ शकत. तिचे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू प्राप्ती झालेली आहे. ह्या दृष्टीने आपल्याला हे सगळं ऐकायचं आहे, हे सगळं श्रवण करायचं आहे, हे सगळं आपल्या चित्तामध्ये साठवायचं आहे आणि योग्य वेळी ते वापरायचं आहे. एक सुंदर साधनेमध्ये विविधता यांनी आपल्याला लाभू शकते असा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. कारण साधनेला एक परमपूज्य काकांचा पुन्हा शब्द ठोकळेबाज परमार्थ असं म्हणतात. ठोकळेबाज परमार्थ म्हणजे काय? सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास आम्ही 2 माळा ओढत असतो. ठोकळेबाज. करू नये का? जरूर करावं, नाही तर सांगितलंच नसतं. नेहमीचा मुद्दा. इट इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट. ठोकळेबाज परमार्थ फारसा कामाला येतो. आपल्याला वैविध्याची आवड असते, आपल्या अंतःकरणाला तो विचार आपण केला मागच्या वेळेला. आपल्याला हे तत्वज्ञान जर जागं राहिलं तर साधनेमध्ये विविधता आणता येते. पण साधनेची दिशा, साधनेचं मुख हे सदैव ज्या दिशेने हवं त्या दिशेने ते राहतं. सगळे प्रसन्न करण्याचं कारण आपण 6वा श्लोक मागच्याला बघितला होता. एतद्योनिनी भूतानि सर्वाणीत्युपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. ही जी संपूर्ण भूते आहे ती परा अपरा प्रकृती कारणवान आहे. आता अर्थ मी खूप वाचत बसत नाही, कारण मागच्या वेळेला झालेला आहे, आपला उजळणीचा भाग सुरू आहे. पण त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये आपण जेव्हा बघितलं होतं तेव्हा अपरा प्रकृतीचं वर्णन करून झालेलं होतं आणि पराप्रकृतीबद्दल भगवंत बोलतायत आणि तो संदर्भ इथे आहे. एतद्योनिनी भूतानी म्हणजे दोनही प्रकृतींचा इथे उल्लेख आहे. थोडक्यावर साध्या भाषेत परा आणि अपरा. त्यामुळे इथे भूतानी याचा अर्थ सजीव या संदर्भामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण अष्टधा प्रकृतीचे आहोत आणि जे निर्जीव वस्तू आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात त्या पंचधा प्रकृतीच्या आहेत. आणि इथे परा आणि अपरा असा दोन्हीचा जो उल्लेख असेल त्याचा अर्थ इथे अष्टधा प्रकृतीचं बोलणं सुरू आहे. थोडक्यामध्ये इथे जे सर्व प्राणी मात्र जिवंत आपण ज्यांना म्हणतो सजीव, त्यांच्याबद्दल बोलणं सुरू आहे.
त्यामुळे संपूर्ण भूते ही या दोन माझ्या ज्या प्रकृती आहेत, परा आणि अपरा, या दोन प्रकृतींपासून ती झालेली आहेत. या दोन प्रकृतींचं ते कार्य आहे. मागच्याला आपण विचार केला होता, उपादान कारण एक शब्द आणला होता. इथे एतद्योनिनी भूतानी, एतत् योनिनी असा त्याचा पदच्छेद आपण मागच्याला बघितला. योनी याचा अर्थ कारण. त्यालाच प्रकृती म्हणतात, त्यालाच कारण म्हणतात, त्यालाच हेतू म्हणतात, त्यालाच निमित्त म्हणतात. आपण जसं मागच्याला विचार केला होता, की मडकं तयार झालं. ते जे मडकं तयार कुणी केलं? कुंभाराने केलं. तर त्या कुंभाराचा आणि त्या मडक्याचा जसा संबंध आहे, तसा ईश्वराचा आणि जगताचा संबंध नाही. कारण मडकं हे कुंभारापासून भिन्न आहे. तिथे द्वैत आहे. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये निमित्त कारण असं म्हणतात. पण कुंभार हा मडक्याचं निमित्त कारण आहे. ईश्वराचं आणि जगताचं नातं तसं नाहीये. वर्णन हे सुरू आहे आणि हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. अगदीच जवळचा दृष्टांत ज्याला उपादान कारण मगाशी शब्द वापरला, माती हे मडक्याचं उपादान कारण. कारण मातीपासून मडकं तयार झालेलं. मडकं व्हायच्या आधी माती आहे. मडकं आहे तरी माती आहे. आणि त्या मडक्याचा शेवट पुन्हा मातीतच होतो. मडकं संपलं तरी माती आहे. याला म्हणायचं माती त्याचं उपादान कारण आहे. आणि ह्या ज्या दोन प्रकृती आहेत, परा आणि अपरा, ह्यांच्या माध्यमातून भगवंत म्हणतात आहे पुढच्या ओळीमध्ये, अहम कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलय तथा. आपण पाहिलं, प्रभव म्हणजे उत्पत्ती, प्रलय म्हणजे संहार, आणि हे जर दोन असेल तर त्याच्यामधलं काय म्हणतात त्याला, स्थिती, ती गृहीत धरायची. या सर्वांचं अंतिम कारण कोण आहे? अर्थातच मी आहे, असं भगवंत म्हणतात. सत्ता रूपाने भगवंत या संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे. मायेच्या भाषेत बोलायचं झालं, या परा आणि अपरा प्रकृतीच्या भाषेत बोलायचं झालं, तर ते उपादान कारण आहेत. आणि प्रत्यक्ष ईश्वराच्या भाषेत बोलायचं झालं तर ते विवर्त उपादान कारण. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आपल्याला तसा प्रतीत होतो आहे. फार सुंदर वाक्य आहे. आपल्याला तो प्रतीत होतो आहे का? कारण त्याच्या माया नावाच्या शक्तीमुळे, ज्याला इथे प्रकृती असं म्हटलेलं आहे. आणि मग मी जसं म्हणालो, की सजीव सगळ्या प्रकृतीचं वर्णन असल्यामुळे मग त्याचे 4 प्रकार आपण मागच्या वेळेला बघितले. जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज, हे 4 प्रकार सजीव जी एक सृष्टी आहे, ती 4 प्रकारांमध्ये आपल्याला विभागता येते. त्याचे अर्थ आपण बघितले होते मागच्या वेळेला. आणि त्याला माऊलींचं एक अतिशय सुंदर दृष्टांत 4-5 ओव्यांमध्ये आपण बघितला होता, टाकसाळीचा. ती ती जी प्रकृती आहे ती मग तो कारखाना कसा सुरू करते. त्या 4 प्रकारचे जे जीव आहेत ते प्रसवण्याचा कारखाना थोडक्यामध्ये. आणि त्याला त्या नाण्यांचा दृष्टांत दिला होता. टाकसाळ म्हणजे आपल्याला माहिती आहे नाणी तयार करण्याचा कारखाना. तसं हे प्राणी तयार करण्याचा, नाणींच्या ऐवजी प्राणी तयार करण्याचा कारखाना. हे रूपक जरी माऊली म्हणते बाजूला ठेवलं 27व्या ओळीमध्ये, तरी प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही, एवढी एक मार्मिकता आपण बघू आणि आपल्या उजळणीची सांगता करू. की प्रकृती तर माझ्या अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी भासते. म्हणजे ते कसं आहे माहिती आहे का? आणि प्रकृती ठव माझ्या ठाई बिंबे, इथे खरं स्वल्पविराम द्यायचा. ते वाचण्याची पद्धत, येथ आन नाही. बिंबे इथे क्रियापद म्हणून ते वापरलेलं आहे.
म्हणजे नाम म्हणून नाही, बिंब हे नाम आहे तसं नाही वापरलं इथे, बिंबे. आणि म्हणून इथे भासणे असा अर्थ आहे बिंबेचा. बरोबर, प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे, म्हणजे माझ्या ठिकाणी ती भासते. आणि म्हणून त्याला मागच्याला आपण विवर्त उपादान कारण असं म्हटलं. त्यामुळे भगवंताच्या दृष्टीने बोलायचं झालं तर तो या सृष्टीचं विवर्त उपादान कारण आहे. संपूर्ण जगत त्याच्यावरचा, ब्रह्मावरचा विवर्त म्हटल्या जातं. पण प्रकृतीच्या दृष्टीने म्हणजे त्याचीच शक्ती या दृष्टीने विचार करायचं म्हटलं तर त्याची जी शक्ती आहे, माया, परापरा, याचं उपादान कारण, तिने हे सगळं प्रसवलेलं. आणि समजायला सोपं आहे आपल्याला की शक्ती ही शक्तिमानापेक्षा कधीही वेगळी नसते. या दृष्टीने त्या दोघांमध्ये अभेद आहे, म्हणून अंतिमतः तो त्याचं कारण आहे. आलं असेल लक्षात आता. आता ह्याच्यापेक्षा अजून सोपं करून सांगणं कठीण आहे. असो, आपण आपल्या उजळणी याच्यासाठी करायची असते की आपल्याला हे गहन आहे, सूक्ष्म आहे, थोडं गुंतागुंतीचं पण आपल्याला वाटतं, कारण आपल्याला असा विचार करण्याची कधी सवय नसते. आपण कधी हे शब्द असे कधी ऐकले नसतात, विवर्त उपादान वगैरे, निमित्त कारण, उपादान कारण. त्याला एक अभिन्न निमित्त पादान कारण असंही म्हणतात ईश्वराला, जगताचं. तेही आपण मागच्याला बघितलं होतं. हा उद्देश असतो उजळणीचा, की एक थोडंसं जे एक धूळ बसलेली असते आठवडाभराची, ती झटकावी थोडीशी. आपल्या विषयामध्ये मुख्य प्रवेश छान पद्धतीने. आता हे असं सगळं असल्यामुळे भगवंत वर्णन करतात आहे, अर्जुनाला सांगतात आहेत. कारण काय सुरू आहे, पुन्हा 6व्या अध्यायाचा संदर्भ पुन्हा एकदा थोडक्यात, माझी भक्ती तू कर हे सांगणं सुरू आहे ना. तर माझं स्वरूप भक्ती कर, मग मी कोण आहे? तो सारथी तुझा जो आहे, आता आपल्या समोर नाही पण अर्जुनाच्या समोर तो बसलाच होता रथामध्ये. तो सारथी एक भूमिका आहे, तो मी आहे का? त्या सारथ्याची भक्ती कर असं म्हणतात आहे का? मी द्वारकाधीश आहे, त्या राजाची भक्ती कर असं म्हणतात आहेत का? त्या दोघांचं आपापसात जे भावंडाचं, आते मामे भावंडाचं नातं आहे, त्याची, त्या भावाची भक्ती कर म्हणतात आहे. नाही. श्री भगवान वाच आहे संपूर्ण भगवद्गीतेमध्ये. त्यामुळे माझी भक्ती कर हे भगवंताच्या भूमिकेतून बोलतात आहे. आणि त्याच्यामुळे माझी म्हणजे कोणाची हे सांगणं सुरू आहे. पुन्हा थोडंसं अजून मागे गेलो, छान एक संगती विषयाची सुटत नाही आपली. त्यानंतर एक एक वैयक्तिक श्लोकाचा विचार करायला लागलं की थोडासा संदर्भ सुटतो कधी कधी. आणि असं असल्यामुळे भगवंत पुढे म्हणतात आहे 7व्या श्लोकामध्ये, आजच्या श्लोकाकडे वळूया आपण. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मत्तः परतरं नान्यत्, मत्तः परतरं न अन्यत् किंचित अस्ति धनंजय. पदच्छेद. मयि सर्वम इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. आता झालं त्याचा पदच्छेद. अर्थ आहेत आपल्यासमोर की माझ्या वाचून दुसरे काहीही परमार्थतः सत्य नाही. मत्त म्हणजे माझ्या वाचून, दुसरे काहीही, अन्यत म्हणजे दुसरे, काहीही म्हणजे किंचित, परतर इथे याचा अर्थ परमार्थतः सत्य असा केलेला आहे. किंवा त्याचा दुसरा अर्थ पर, याचा अर्थ श्रेष्ठ. आपण मागाशीच म्हणजे गेले 2-3 वाचन झाले आपण तोच विचार करतोय की परा आणि अपरा या प्रकृतीचा आपण जेव्हा अभ्यास केला तेव्हा पराचा अर्थ आपण तोच बघितला, सर्वात श्रेष्ठ परा. आता त्याच्याहून श्रेष्ठ पर, तर अन्य काही नाही. न अस्ति धनंजय म्हणजे अर्जुना, असा त्याचा अर्थ. म्हणून म्हणलं परमार्थतः सत्य असा अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे की आता माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही, माझ्या वाचून माझ्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ आता काही नाही. कारण एखाद्याच मनात असा विचार येऊ शकतो की अरे
आपण मागे 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 जातोय. आपण या स्थूल सृष्टीकडून सगळा विचार केला आपण, म्हणजे आता जर उलटं गेलो, आपण ज्या मार्गाने आलो त्या मार्गाचं उलटं गेलो तर स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपण जातो. आपण त्या तन्मात्रांपर्यंत पोहोचतो. तन्मात्रांच्या मागे आपण या पराअपरा प्रकृतींचा सगळा विचार करून झाला. आता त्यांचं अधिष्ठान भगवंत म्हणतात. असा एखाद्या वेळेस विचार येऊ शकतो मनात, की त्याच्याही मागे काही आहे का मग आता? तोही संशय राहू नये मनामध्ये कुठे, म्हणून सांगतात आहे, की आता याच्याहून आता मागे म्हणजे भगवंताचं कारण आता कोणी नाही. भगवंत हेच कारण. आणि त्यातनं तेही आपल्या लक्षात येतं, की भगवंत हे एकमेव कारण आहे. आणि म्हणून उरलेलं सर्व कार्य आहे. आणि कार्य हे नेहमी अनात्म असतं. जे कशाचं तरी कार्य असतं ते नेहमी अनात्म असतं. किती एक एक छान विकास होत जातो बा विचारांचा. आणि म्हणून आत्मतत्व म्हणाल तर एकच जगामध्ये, फक्त ज्याला तुम्ही भगवंत म्हणा, परमेश्वर म्हणा, आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, वगैरे वगैरे, संदर्भाने नावं बदलतात. कारण ते सर्वात श्रेष्ठ, अंतिम, शेवटचं कारण तेच आहे. आणि ते एकमेव कारण आहे. उरलेलं सर्व कार्य, अगदी ती जी माया, ज्याला प्रधान, ज्याला इथे प्रकृती असं म्हटलेलं आहे, ती सुद्धा सूक्ष्म जरी असली तरी तव माझ्या ठाई बिंबे म्हटलेलं आहे. अमृतानुभव ग्रंथ आहे माऊलींचा. कदाचित आपल्यापैकी काही जणांनी अभ्यासला पण असेल. त्याच्यामध्ये शिव आणि शिवा अशी भाषा माऊलींनी वापरली. सुरुवातीला अमृतानुभवाचं त्यांनी जे मंगलाचरण केलेलं आहे, पहिले 4-5 जे काही 5 श्लोक आहेत, मला वाटतं संस्कृत आहेत. माऊलींची संस्कृत रचना आहे पहिले, आणि मग मराठीमध्ये जो अमृतानुभव त्यांनी लिहिला आहे, त्याच्यामध्ये शिवशक्ती पुढे म्हटलेलं आहे. पण त्या मंगलाचरणामध्ये विशेषतः माऊलींनी शिव आणि शिवा असे 2 शब्द वापरले. शिवा म्हणजे त्या शिवाची शक्ती, तिला शिवा असं म्हटलेलं आहे, स्त्रीलिंगी शब्द. आणि शिव पुल्लिंगी शब्द. यांचा अभेद आहे हे माऊलींनी तिथे सिद्ध केलेलं आहे. आणि हेच जे आपण आता बोलतो आहोत, की माझ्या वाचून दुसरं परमार्थता काही नाहीये, हे जर माझं लक्ष आहे, अजून अर्थपूर्ण व्हायचा आहे आपला, पण चालू विषयाशी सुसंगत आहे म्हणून मी हे बोलतोय. पहिल्या ओळीवरच आपलं बोलणं सुरू आहे, की माझ्या वाचून दुसरे परमार्थता काही सत्य नाही. तर अमृतानुभवाची भाषा वापरून जर हेच सांगायचं झालं, तर शुद्ध स्वयंप्रकाश जे ब्रह्म, त्याला शिव म्हणायचं. शुद्ध स्वयंप्रकाश. आणि ब्रह्म शब्द आला आहे, शुद्ध शब्द आलेला आहे, स्वयंप्रकाश शब्द आलेला आहे. त्यामुळे इथे निरुपाधिकाबद्दल बोलणं सुरू आहे. म्हणजे आता जगताचा कुठला, मायेचा कुठला संदर्भच नाही दुसऱ्या भाषेत. त्याला म्हणायचं निरुपाधिक तत्व. पुढे जगत कारण स्वरूप शिवाविशिष्ट शिव हा ईश्वर झाला. आता काय म्हटलंय? जगत कारण स्वरूप शिवाविशिष्ट शिव. म्हणजे 2 शब्द वेगळे आहेत, थोडंसं गोंधळ नका उडू. शिवा आणि शिव असे 2 शब्द सुरू आहेत आता. किंवा आता शिवा शब्द काढून माया शब्द घालूया, किंवा प्रकृती शब्द घालूया, आणि आपली आत्ताच्या ग्रंथातली भाषा सुरू होते. लेखक एकच आहे, ज्ञानेश्वर महाराजच आहेत. इकडे ज्ञानेश्वरी आहे, तिकडे अमृतानुभव आहे. त्यामुळे शिवा विशिष्ट शिव, प्रकृती विशिष्ट शिव. आता शिव काढून तिथे ईश्वर घालू शकतो, त्यालाच ईश्वर म्हणतात. आता तो सोपाधिक झाला. मगाशीचा निरुपाधिक होता पहिला, हा सोपाधिक झाला. उपाधीसह. कोणाची उपाधी? मायेची उपाधी. हिला अमृतानुभवाच्या भाषेमध्ये शिवा असं म्हटलेलं आहे. तो शिव. पुढे देहत्रय विशिष्ट शिव, त्याला जीव असं म्हणतात. देहत्रय आपलं स्थूल सूक्ष्म कारण, म्हणजे चेतन सृष्टीबद्दल बोलणं सुरू आहे. देहत्रय ज्यांना असतो, म्हणजे आता उपाधी बदलली. मगाशी मायेची उपाधी होती, आता ही ह्या रूपाने अविद्या जी उपाधी आहे,
म्हणजे आकाशाचा जर दृष्टांत घेतला तर मोठं एखादं रांजण असेल समजा, तर आपण काय म्हणतो, रांजणामध्ये आकाश म्हणजे पोकळी मोठी आहे, ती रांजणातली पोकळी किंवा रांजणातलं आकाश, आणि एक छोटंसं बोळकं घेतलं, संक्रांतीला देतात ते वाणामध्ये, त्याच्यातही आकाश असतं म्हणजे पोकळी असते. तर बोळक्यातली पोकळी किंवा बोळक्यातलं आकाश, आकाश एकच आहे. पण उपाधी भेदानी कसं आपण म्हणतो रांजणातलं आकाश आणि बोळक्यातलं आकाश, बस तसं. ही जो उपाधी मानली, ज्याला अविद्या म्हणतात, तर त्या उपाधीच्या, या उपाधीच्या सापेक्षतेने त्याला, त्याच शिवाला जीव म्हणतात. आणि या ब्रह्मांडाच्या उपाधीने त्यालाच ईश्वर म्हणतात. या शिवाच्या उपाधीने त्याला म्हणतात. आणि केवळ स्थावर म्हणजे आपण ज्याला आता, जे निर्जीव आहेत, त्यांनाही आता म्हटलं तर देह, आता अनेक आपल्या आजूबाजूला आपल्याला अचेतन वस्तू दिसतात आहे. एका दृष्टीने त्यांचे ते देहच आहे. भूभवती धातू आपण बघितला होता, तीही भूतच आहे, अस्तित्वात आलेले आहेत, निर्माण झालेले आहेत. त्यांच्या दृष्टीने देहविशिष्ट शिव हे जगत आहे. असं ही अमृत अनुभवाची भाषा झाली. शिव आणि शिवा इथली भाषा आहे ईश्वर आणि प्रकृती. आणि निरुपाधिकापर्यंत पोहोचलं, तिथून पुन्हा इकडे परत आलं की आपल्याला सोपाधिकाची भाषा मग काढायला लागली. पण मुद्दा मी हा समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की शिव आणि शिवा याच्यामध्ये अभेद आहे. ही जी माया आपण ज्याला इथे म्हणून शब्द वापरतोय, प्रकृती म्हणतोय, कधी माया म्हणतोय, ती त्याची काय आहे, शक्ती आहे. आणि शक्ती ही शक्तिमानाला सोडून राहू शकत नाही. आपण बऱ्याच वेळा तो विचार केलाय की माझी शक्ती मी बाजूला काढून ठेवतो आणि आता झोपतो, असं म्हणतो का मी? कधी म्हणू शकतो का मी? त्या शक्तीला अधिष्ठान कोणाचं आहे? माझ्या प्रत्येकाच्या आपल्या अंगामध्ये जी एक शक्ती आहे, शारीरिक असेल, बौद्धिक असेल, मानसिक असेल, ही शक्ती आहे आपल्या सर्वांच्या कमी अधिक प्रमाणामध्ये, सर्वांच्या जवळ आहे. त्या शक्तीला अधिष्ठान कशाचं आहे? शरीराचं. त्यामध्ये शक्तीशी काढून ठेवता येते का? नाही. तशी त्याची शक्ती त्याच्याशी अभिन्न आहे. आणि त्याच्या त्या शक्तीमुळे, आता एक महत्वाचं वाक्य बोलतोय, विधान, त्याच्या त्या शक्तीमुळे तो आपल्याला असा प्रतीत होतो. अध्यारोपित नाम रूप कर्म द्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. मागच्या वेळेला आपण बोललो, ही आहे आपल्यासाठी साधना, साधक म्हणून. हा प्रवास आपल्या भगवंत जे सांगतात आहे की मी कसा प्रसवलो या सृष्टीच्या निमित्ताने, जी आपल्याला स्थूल इंद्रिय गोचर सृष्टी आहे, तिथून जर मी उलटा प्रवास केला तर माझी भगवंतापर्यंत पोहोचण्याची सोय. आणि मग तो भासण, ते बिंबे किंवा भासणं हा शब्द जर लक्षात ठेवला, तर दुसरा एक त्याचा पुन्हा अप्लाइड परमार्थ ज्याला म्हणता येईल साधकाच्या दृष्टीने, की हे जे होणारे घडणाऱ्या घटना जगतामध्ये, एखादी विशिष्ट परिस्थिती, या सगळ्यांचा माझ्यावरती जो होणारा तीव्र परिणाम असतो, तेव्हा जे तत्वज्ञान जागं राहिलं अंतःकरणामध्ये, तर त्याची तीव्रता हळूहळू कमी होईल. म्हणून आपल्याला नेहमी, मी जसं सांगतो, शास्त्र तर शिकायचंच आहे, पण आपल्याला शास्त्राचा उपयोग करून घ्यायचा, साधनाभिमुख परमार्थ. नाहीतर हे सगळं भासतं, हे बिंब, हे सगळं काय, याला काही अर्थ नाही राहिला, शून्य. परीक्षेत अनुत्तीर्ण परमार्थाच्या नेहमीप्रमाणे. त्याची तीव्रता कमी झाली पाहिजे, जेणेकरून आपलं अनुसंधान टिकून राहील. जो भगवंत मला असं प्रतीत होतोय, त्याचं जर अखंड स्मरण असेल, त्याचं जर अनुसंधान असेल, आणि ते स्मरण राहावं याच्यासाठी त्याचं नाम, हा नामस्मरणाचा दर्जा किती उंच आहे, आणि मी किती सवंग करून टाकतो नाम. परमपूज्य काका म्हणतात, 4 माळा सकाळी, 4 माळा संध्याकाळी, माझा नंतर संबंध संपला. काका म्हणतात त्या माळेबरोबर तो राम तिथेच. संध्याकाळी संबंध थेट रामाशी. जेव्हा माळ घेतो पुन्हा हातात, दिवसभर अनेक राम मला भेटत असतात, पण त्यांच्यात राम बघण्याची, जे जे देखी जे भूत, ते ते मानी जे भगवंत, ते ज्ञानेश्वरांनी बघावं, कारण त्यांनी लिहिलं ना, माझा काय संबंध. असे जे आपले संबंध आपण जोडायला लागतो संतांशी, परमेश्वराशी, आणि तत्वज्ञान नुसतं मग ते ग्रंथामध्ये राहतं, त्याचा काही उपयोग नाही.
हे आहे माझ्या वाचून दुसरे काहीही परमार्थता सत्य नाही याचा अर्थ. मग कशाप्रमाणे? भगवंत स्वतः इथे एक दृष्टांत देतात आहे. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, की सोन्याच्या दोरात सोन्याचे मणी जसे ओवलेले असावे त्याप्रमाणे माझे ठिकाणी मयी, माझे ठिकाणी मयी सप्तमी विभक्ती, माझे ठिकाणी हे सर्व इदम, मयी सर्वम इदम, हे सर्व म्हणजे इदम सर्वम, हे सर्व जगत गोवलेले आहे. प्रोतम, प्रोतम या शब्दाचा अर्थ गोवलेले. आणि सूत्रे म्हणजे ते जे सूत असतं मण्यांचं, त्या माळेचं एक सूत असतं. मणिगणा इव, त्या मण्यांमध्ये जे जसं सूत असतं. आता इथे अर्थामध्ये त्यांनी सोने हा शब्द घातलाय, पण श्लोकामध्ये असं सोने असा शब्द नाहीये. माऊलींनी पुढे ज्या ओव्या त्याच्यावरती लिहिलेल्या आहेत त्याच्या संदर्भाने सोने असा शब्द इथे त्यांनी घेतलेला आहे. पण इथे जे मयी सर्वम इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव, याचा अर्थ त्या दोऱ्यामध्ये म्हणजे आपण हवं तसा विचार करू शकतो की ते मणी सुद्धा सुताचेच बनवलेले आहे आणि त्याच्यातनं जो दोरा आहे तो तर सूत आहेच असा विचार करू शकतो. किंवा इथे म्हटल्याप्रमाणे त्यांनी मणी सोन्याचे घेतले आणि दोरा मात्र नेहमीचा दोरा सुताचा घेतलेला आहे. आणि तीच दुरुस्ती ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ओवीमध्ये केली. आपण पुढे बघणारच आहोत. पण मुद्दा असा की इथे सोने या अर्थाचा शब्द नाही, श्लोकामध्ये तरी दिसत नाही. पण भगवंत सांगतात आहे की त्या मण्यांमध्ये जसा तो दोरा असतो, ओवलेला असतो, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व जगत गोवलेले आहे. प्रोतम, गोवलेले म्हणा, ओवलेले म्हणा, अनेक शब्द त्याला आहेत. म्हणजे आपल्याला यातनं समजून काय घ्यायचं आहे? हे फक्त एक दृष्टांत आहे की ते जे सूत आहे ते जसं सगळं मण्यांना धरून ठेवतं एकत्र, त्याच्या आधारावर मणी राहतात आहेत. अनेक पद्धतीने बोलता येईल त्याच्याबद्दल. तसं हे कोणाच्या आधारावर? अधिष्ठान. तर आधार आणि अधिष्ठानाच्यात थोडासा फरक आहे. आता तो नको बघायला. पण त्यातनं आपल्याला घ्यायचा जो भाव आहे तो हा भाव आहे. आणि तो पुढे अजून आपण ओव्या घेऊ तेव्हा अजून स्पष्ट होईल. हे रोहिणीचे जळ. आता हे जे इथे तत्पूर्वी इथे प्रोतम जो शब्द आला, मी जसं म्हणालो की ओवणे, त्याला अनुस्यूतम साधून म्हणजे आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये अजून 4 शब्द दिलेले आहेत त्याला. अनुस्यूतम, अनुगतम, अनुविद्ध आणि ग्रथितम. वेगवेगळे त्याचे काय म्हणूया पैलू आपल्याला कळावे या दृष्टीने. अनुस्यूतम म्हणजे अनुस्यूत असणं, ते पुन्हा त्याचा अर्थ तेच आहे. त्याच्यातनं गोवलेलं असणं. अनुगतम, अनुगत, त्याचा तो भाग असणं. अनुविद्ध म्हणजे बांधलेला असणं. ग्रथित म्हणजे गुंतलेला असणं. हे सगळ्या वेगवेगळ्या शब्द एक समानार्थी शब्द वापरून सांगणं सुरू आहे. वेगवेगळे त्याचे भाव आपल्या चित्तामध्ये, त्याच्यातनं भाव निर्मिती होते की कोणत्या दृष्टीने भगवंत म्हणतात आहे. कारण अधिष्ठान हा शब्द जर आपल्याला नीट समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी हे सगळे समानार्थी शब्द सांगितले. तर माऊली त्याला दृष्टांत दिल्या पुढे की हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मूळ, तई रश्मी नवती केवळ होय ते भान. म्हणजे माध्यान्हाच्या वेळी रोहिणी मुहूर्त असतो. अनेक मुहूर्त दिलेले आहेत. त्यातला माध्यान्हाचा वेळेचा जो मुहूर्त असतो त्याचं नाव रोहिणी आहे, रोहिणी मुहूर्त. तर काय होतं त्यावेळी सूर्याची जी किरणे ती सरळ उखर भूमीवरती पडतात. माध्यान्ह आहे, सूर्य डोक्यावरती तळपतो आहे, किरण सरळ खाली उखर भूमीवरती पडतात. माळरान आपण ज्याला म्हणतो, माळ जमीन. तेव्हा काय होतं, मृगजळाचा भास होतो. परंतु त्या मृगजळाचे मुख्य कारण पाहू गेले असता असे कळेल की केवळ किरणे त्या मृगजळाला कारण नसून तो सूर्यच मुख्य कारण. आता पहा, एक
विविध पद्धतीने आपली समजूत घालणं सुरू आहे. आपल्या बुद्धीच्या पातळीवर आपल्याला कळेल, अशा पद्धतीने आपल्या अनुभव विश्वाचा आधार घेऊन ते तत्वज्ञान आपल्याला समजून सांगतं. प्रत्येक शेवटी दृष्टांतालाही मर्यादा असते हं. कशी असते वगैरे आपण बघू शकतो खरं. त्याला असं म्हणतात, की दृष्टांत हा नेहमी एकदेशी असतो. त्यामुळे दृष्टांत ताणायचा नसतो. दृष्टांतातला एक भाव, एक पैलू फक्त वापरण्यापुरती तो दृष्टांत दिलेला असतो. आता परमपूज्य काका म्हणतात, की फार दृष्टांत ताणला, की तो तुटतो आणि मग साधकही तुटून जातो, असं काकांचं वाक्य आहे. आलं असेल लक्षात. त्याला तर्कटी म्हणतात. काय म्हणतात इथे, की मृगजळाचं मुख्य कारण काय? आपल्याला ते किरणांमुळे म्हणजे सूर्याची जी किरणं त्या माळ जमिनीवरती पडतात आणि त्याचं परावर्तन होतं. परिवर्तित ती होतात. त्याला मराठीत शुद्ध आपण रिफ्लेक्ट असं म्हणतो. ते रिफ्लेक्ट होतात. त्याच्यामुळे हे मृगजळाचा एक भास तिथे निर्माण होतो आणि किती तो खरा वाटतो, की अक्षरशः ते पाणी वाटतं. आजूबाजूच्या झाडाची प्रतिबिंब सुद्धा त्याच्यात दिसतं. इतकं ते खरं वाटतं आणि ते हलतं असं पाण्यासारखं. अगदी पाणी वाटावं अशी सगळी लक्षणं तिथे दिसतात थोडक्यात. पण काय सांगतात आहे, की नीट जर विचार केला तर ती किरणं त्याला कारण आहे का? नाही. त्याला सूर्य मुख्य कारण आहे. का? किरणांचं धारण कोणी केलेलं आहे? आता मी तो मुद्दाम शब्द आणतो, कारण धारणा शब्द आपण मागच्याला शिकलो. धारणा सर्व इदम सर्व धार्यते जगत असं जे म्हटलेलं आहे मागच्या श्लोकामध्ये. तो जो धारणा शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. ययेदम धार्यते जगत जीवभूतां महाबाहो ययेदम धार्यते जगत. जसं भगवंतानी जगताचं धारण केलेलं आहे तसं आत्ताच्या या दृष्टांतामध्ये किरणांना कोणी धारण केलं? सूर्याने केलेलं आहे. आता धारणा शब्द अजून छान कळेल आपल्याला. कारण जर सूर्यच नसता तर किरण संभवतात का? ह्या दृष्टीने त्यांनी धारण केलेलं आहे. आणि ह्या दृष्टीने सूर्य जसा मुख्य कारण आहे, अगदी त्याप्रमाणे आता किरणांच्या जागी प्रकृतीची कल्पना करायची आणि सूर्याच्या जागी ईश्वराची कल्पना करायची. म्हणजे हा अजून आपल्याला स्पष्टीकरणाला मदत होते. दृष्टांत देण्याचा उद्देशच तो असतो, की दार्ष्ट्रांत जो आहे त्याचा छान अंदाज आपल्याला यावा. आता याच्यामध्ये अजून एक बारकावा आहे, तो मी विचार करतोय बोलू का नको, पण बोलतो. म्हणून मी मगाशी म्हणालो, की दृष्टांत एकदेशी असतो. हा जो भास होतो म्हटलाय ना, मृगजळाचा भास, जो आपण सगळ्यांनी कधी काळी एखाद्या मृगजळ नक्कीच बघितलं असेल आयुष्यामध्ये. त्याच्यामध्ये बारकावा असा आहे, की भास ज्याला होतो, त्याचा इथे थेट संदर्भ नाही. मला म्हणायचं ते. म्हणजे समजा एखादा दगड आहे, एखादं झाड आहे, एखादा पर्वत आहे. त्या पर्वताला तो भास होईल का? मृगजळाचा. मृगजळ आहे, तिथेच आहे. नाही. मग तो भास ज्याला होतो, म्हणजे उदाहरणार्थ मी आता थोडंसं अजून एक त्यातला एक सूक्ष्मता पाहूया, मार्मिकता बघूया. भास हा जो शब्द मी नुसता समोर ठेवला, तर काही कळतं का आपल्याला? काहीच नाही. कारण भास म्हटल्याबरोबर कशाचा भास आणि कोणाला भास या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय भास या शब्दाला अर्थच नाही उरत. म्हणजे त्रिपुटी तिथे अपेक्षित आहे, तिथे द्वैत अपेक्षित आहे. म्हणजे हा भास ज्याला होतो, म्हणजे आपल्याला आपण जेव्हा बघतो आणि आपल्याला भास होतो मृगजळाचा, त्याला एक महत्त्वाची भूमिका इथे आहे. मी मुद्दा हा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, की ही जी रचना आहे, ती ती माळ जमीन, तो सूर्य डोक्यावर असणं, त्याची किरणं पडणं, ते परावर्तित होणं आणि मग त्याचं असं सगळं दिसणं. ही जी सगळी रचना आहे, हे मला पाण्यासारखं दिसतंय. आलं का लक्षात? मी मुद्दामून आपला का संदर्भ आणला त्याच्यामध्ये? कारण आपण दृष्टांत समजून घेतो आहोत. हा जो परमेश्वर आहे निर्गुण निराकार,
म्हणजे हे जे सगळं काही मी मगाशी म्हणालो, माळ जमीन, उथर जमीन, तो सूर्य, हे ते सगळं, हे मला पाण्यासारखं प्रतीत होत आहे. आता दुसरं वाक्य वापरतो. मगाशी आपण जे समजून घेतो आहोत किंवा हाच आपला जो श्लोक सुरू आहे, मत्तः परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय, की तो परमेश्वर त्याच्या शक्तीमुळे प्रकृती नावाच्या मला असं प्रतीत होतं. किती छान आहे बा समजून घ्या. की त्याची माया नावाची शक्ती आहे आणि त्यालाच तर जीवाच्या संदर्भामध्ये अज्ञान म्हणतात, त्यालाच अविद्या म्हणतात. हेच अज्ञान ज्या क्षणी दूर होतं, त्या क्षणी तोच, प्रत्यक्ष तोच. एक बारकावा जेव्हा मृगजळाचा दृष्टांत येतो, तेव्हा नेहमी माझ्या डोक्यामध्ये येतो, की हा कधीच कोणी बोलत नाही. कारण मृगजळ हे बघणाऱ्याच्या संदर्भाने सुरू आहे, सिद्ध होतं. बघणारच नसेल तर मृगजळ होणारच नाही सिद्ध किंवा दुसरं एखादा अचेतन वस्तू असेल तर मृगजळाला अर्थच उरत नाही. मृगजळ कारण हा भास आहे. त्यामुळे तो भास कोणाला तरी होतो आहे. तो कशामुळे होतोय भाग सोडून देऊ. ही ती माया नावाची शक्ती. हा फक्त दृष्टांत झाला. तयाची परी किरीटी या प्रकृती झालीये सृष्टी जै उपसंहरुनी कीजेल ठी तै मीची आहे. की त्याप्रमाणे आता दृष्टांत झाला, की त्याप्रमाणे अर्जुना जेव्हा या प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती झालेली असते आणि जेव्हा प्रकृतीने सर्व जगत एकत्र करून त्याची समाप्ती किंवा लय केलेला असतो, तेव्हा त्याला मुख्य कारण मीच आहे. ज्याप्रमाणे मृगजळाच्या उत्पत्तीला सूर्य कारण आहे आणि सूर्य कल्ला, त्याचा तो कोन जो आहे पृथ्वीशी विशिष्ट कोनात झालेला तो बदलला किंवा सूर्य मावळला, तर मृगजळ जसं समाप्त होतं, लयाला जातं. तसं या जगाची उत्पत्ती झालेली असते तेव्हा प्रकृतीने सर्व जगत एकत्र त्याची समाप्ती म्हणा, लय केलेला असतो. त्यालाही मुख्य कारण मीच आहे. प्रभव, प्रलय, तथा. इथे प्रलयाचं वर्णन आहे. फक्त तिथे पुन्हा बोलण्याची भाषा आहे. सूर्य मावळला, कारण सूर्य नष्ट होत नाही. मावळला आपल्या दृष्टीने सूर्य नाही, पण सूर्य नाही असं होतं का? नाही, सूर्य आहेच. आपल्याला तो दिसत नाही म्हणून तो मावळला म्हणण्याची पद्धत. त्याप्रमाणे भगवंत कधीच भगवंत अखंड आहे. तो नाही असं नाही. पण प्रलय होतो तेव्हा काय होतं? तो विषय पुन्हा वेगळा आहे. तो आपण अव्यक्त या तत्वाचा विचार केला तेव्हा आपण केला होता. त्याचाच या संपूर्ण स्थूल इंद्रियगोचर सृष्टीचा संहार होतो आणि ती बीज रूपाने अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये ती राहते. ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे मिया विश्वधरी जे जैसे सूत्रे म्हणी. याप्रमाणे जगत हे उत्पन्न झाल्यानंतर अस्तित्वाला प्राप्त होते. सम सम सोपं आहे म्हणजे समजायला. उत्पन्न झालं, अस्तित्वाला ते प्राप्त होतं, अस्तित्वात येतं. स्थितिकालामध्ये ते ज्ञानाला विषय होते. आता ही शास्त्राची भाषा आहे बरं का. शास्त्र कठीण असतं, सरळ बोलायचं नाही. ते जग आपल्याला दिसायला लागतं असं नाही म्हणायचं. ते ज्ञानाला विषय होतं. गमतीचा विषय आहे, पण शास्त्राला तशीच मांडणी करावी लागते. कारण मी जसं मागच्याला म्हणालो, देअर कॅनॉट बी अ लूज टॉक. एकही शब्द हे त्याचे वेगळे अर्थध्वनीत होतील, प्रतीत होतील. चुकीचे शब्द वापरले गेले, एखादा महत्त्वाचा शब्द राहिला, हे आपल्याला जमतं. शास्त्राला हे चालत नाही. सेम विथ द सायन्स ऑल्सो. त्या मॉडर्न सायन्स ज्याला आपण म्हणतो. यू हॅव टू बी प्रिसाइज. म्हणून शास्त्राची मांडणी अशी असते. स्थितिकालात ज्ञानाला ते विषय होते. कारण दिसते म्हटलं की मग पुन्हा डोळ्याचा प्रश्न येतो. मग काय ऐकू येत नाही का? आलं का लक्षात मी काय म्हणतो? म्हणून ज्ञानाला विषय होते म्हटलं की सर्वसमावेशक वाक्य होतं. पाचही ज्ञानेंद्रियांचा त्याचा समावेश होतो. लयकाला दिसत नाही, ज्ञानाला विषय होत नाही. पहा, दिसत नाही म्हटल्यावर त्यांना द्यावंच लागलं स्पष्टीकरण. ज्ञानाला विषय होत नाही. पण हा सर्व प्रकार माझ्या अधिष्ठानाचे ठिकाणी आहे. ज्याप्रमाणे सूत्राने मणी धारण करावेत, त्याप्रमाणे मी विश्वाला सत्ता स्फूर्तीद्वारा धारण करू.
त्यामुळे इथे मगाशी आपण म्हटलं होतं की कोणता भाव त्यातला घ्यायचा आहे तो अजून पुढे विचार येईलच, पण सूत्रांनी मणी कसं धारण केलेलं आहे सूत्रांनी, कारण सूत्र जर ते नसतं तर मणी इतस्ततः विखुरले असते. त्यामुळे सूत्रांनी त्याचं धारण केलंय असं त्या फक्त तेवढा संदर्भ घ्यायचा त्यातला, आपल्याला बाकी काही घ्यायचं नाही. आता काय होतं आपल्या डोक्यात पुन्हा सुरू होतं, पण फार हुशार असतो. अरे मग त्या मण्यामध्ये छिद्र असतं, मग त्यातनं ते सूत जातं, पण तरी थोडी जागा तर राहतेच, मग त्या जागेत काय असतं, तो भाव घ्यायचाच नाही त्या दृष्टांतामध्ये. म्हणून ते सगळं बोलावं लागतं. त्याला एक शब्द येणार आहे पुढे, तुम्ही आता मुद्दाम वापरत नाहीये, कोणता भाव घ्यायचा आहे तो. त्यामुळे मी विश्वाला सत्ता स्फूर्तीद्वारा धारणात्मक त्यातला भाव घ्यायचा आहे फक्त, बस. आणि माऊलींची आता ती ओळी येते, जो माऊलींनी जी दुरुस्ती केली मी म्हणालो की सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओळी. कारण मणी सोन्याचे असतील आणि ते सूत म्हणजे ते धागा जो आहे तो आपल्या नेहमीचा असेल, तर पुन्हा काय झालं, विजातीय पदार्थ झाले ना. ती सुद्धा चूक राहू नये म्हणून माऊलींनी काय केलं, ते मणी पण सुवर्णाचे केले आणि ते सूतही सोन्याचे केले. एक तर तुम्ही मणी पण सुताचे करा, नाही तर तो दोरा सोन्याचा करा. दोन पर्याय आहेत. माऊलींनी विचारच करायचा झाला तर सुवर्णाचंच करूया ना, सुताचं कशाला करायचं. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जग धरिले सबाईयाभ्यंतरी, भगवंत म्हणतात की ज्याप्रमाणे सोन्याचे मणी करावेत आणि ते सोन्याच्याच दोरात ओवावेत, त्याप्रमाणे मी हे जगत आतून बाहेरून धारण केलेले. आता खूप महत्वाचा मुद्दा आला, आतून आणि बाहेरून धारण केलेला म्हणजे काय. थोडंसं आपण आता सूक्ष्म विचार करू. आपण आत्ताच विचार केला की तो जो दोरा आहे तो आता माऊलींनी सोन्याचा केला, ठीक आहे, हरकत नाही. त्या दोऱ्यांनी धारण केलेले आहेत ते मणी, बरोबर. एक दृष्टांत, थोडासा दुसरा दृष्टांत देतो म्हणजे अजून छान तुमच्या लक्षात येईल. आता अनेक जण आहेत वाचनामध्ये, खिडक्या जरी बंद असल्या तरी अनेक स्त्रिया आहेत म्हणजे त्यांनी काहीतरी अलंकार धारण केले असतील सोन्याचे. आता पहा मी बोलता बोलता शब्द काय वापरला, त्यांनी सोन्याचे अलंकार धारण केले असतील, काय पाटली घातली असेल, मंगळसूत्र असेल, अजून काही असेल, अंगठी असेल. पण विचार करू आपण, बोलताना वाक्य तर मी वापरलं त्यांनी धारण केलेलं आहे, साध्या मराठीमध्ये अगदी बोलायचं झालं तर त्यांनी ते घातलेलं आहे, बरोबर आहे. पाटली असेल, अंगठी असेल घातली आहे, मंगळसूत्र असेल गळ्यात घातलं आहे, वगैरे वगैरे. पण त्यांनी केलंय का होते धारण, विचार करा. म्हणजे मला म्हणायचं आहे ती पाटली काढून ठेवता येते की नाही, टेबलवरती ठेवता येते, मंगळसूत्र काढून ठेवता येतं, अंगठी काढून ठेवता येते. कदाचित झोपताना काही अलंकार स्त्रिया काढूनही ठेवत असते, सकाळी पुन्हा घालत असते. मग ते काढून जेव्हा ठेवलेलं असतं तेव्हा त्याला कोणी धारण केलेलं आहे. त्यामुळे यांनी ते धारण केलं आहे हे वाक्य व्यवहारात जमून जातं, पण अंतिमतः ते चुकीचं आहे. मग त्याला धारण कोणी केलेलं आहे, सोन्यानी केलेलं आहे. सोन्यानी जर ठरवलं की मी यातनं निघून जातो तर पाटली राहील का, सोन्यानी ठरवलं मी यातनं निघून जातो तर अंगठी राहील का. याला म्हणायचं धारण करणं. जयेदम धार्यते जगत. आता कळलं असेल अजून धारण करण्याचा अजून एक सुंदर पैलू बोलता बोलता पुढे. आणि हा मला आता का आठवला, हे जे वाक्य आहे की हे जगत मी आतून आणि बाहेरून धारण केलेलं आहे. कारण वरवर पाहता त्या दोऱ्यांनी त्या मण्यांना धारण केलेलं आहे, मान्य, कारण दोरा नसेल तर मणी विखरू शकतात. पण खरं धारण कोणी केलेलं आहे, त्या मण्यांना सोन्यानी केलं, सोन्यानी धारण केलेलं आहे. कारण सोनं जर नसेल तर ते मणी असूच शकत नाही. आणि म्हणून त्या सूत्राच्या म्हणजे त्या धाग्याच्या दोऱ्याच्या, सोन्याचा दोरा आहे तो, त्याच्या रूपाने आतून धारण केलेलं, म्हणजे बाहेरून चुकलं माझं, आणि आतून म्हणजे सोन्याचं बनूनच त्यांना धारण केलं.
ते आतून आणि बाहेरून हे महत्वाचं आहे. आणि आता ते पुढे स्पष्टीकरण देतात आहे की मूळ गीतेत दिलेल्या सामान्य सूत्र मण्याच्या दृष्टांतात धार्यधारक भाव आहे. हा तो शब्द आहे मगाशी मी म्हणालो की सूत्र आणि मणी, तो दोरा आणि मणी यांच्यातलं जे नातं आहे, साध्या भाषेत काय नातं आहे, त्यांचं रिलेशन म्हणतो आपण मराठीत, शुद्ध मराठीत रिलेशनशिप. कोणती रिलेशनशिप आहे, नातं काय आहे? धार्यधारक भाव आहे फक्त. त्यातनं आपल्याला घ्यायचं काय आहे, तर धार्यधारक भाव. एक धारण करणार आहे आणि एक ज्याला धारण केलेलं आहे ते आहे. मणी धारण केलेले आहेत आणि त्या सूतानी धारण केले. एवढाच भाव त्या दृष्टांतातून आपल्याला घ्यायचा आहे असं म्हणतात आहे. पण तो आधाराधीय भाव मूलक आहे. तिथे आधार असा अर्थ निघतो त्याच्यातून. धारण करण्याचा अर्थ आधार. आणि म्हणून मी जो दृष्टांत सांगितला की हातात पाटली घालणं, हा त्या पाटलीला दिलेला फार तर फार आधार म्हणू शकतो. धारण केलेलं आहे नाही म्हणू शकत. धारण सोन्याने केलं. तर हा दृष्टांत खूपच छान आठवला आता मला वेळेवर. तो खूप कामात येतोय आपल्या. कारण म्हणून इथे म्हणतात आहे की तो आधाराधीय भावमूलक आहे. मृत्तिका घटाप्रमाणे कार्यकारण भावमूलक नाही. आता इथे मृत्तिका घट म्हटलेला आहे. मी सोन्याचा दृष्टांत दिला, पाटलीचा आणि मडक्याच्या आणि मातीचं जे नातं आहे त्याच्यात कार्यकारण भाव आहे. बरोबर. माती कारण आहे, मडकं कार्य आहे, सोनं कारण आहे, पाटली कार्य आहे, अंगठी कार्य आहे, मंगळसूत्र कार्य आहे. हे जे नातं आहे याच्यात कार्यकारण भाव आहे. आणि सूत आणि मण्यामध्ये धार्यधारक भाव. त्यामुळे धार्यधारक भाव सांगताना कार्यकारण भाव त्याच्यामधला राहून जातो. कारण सूत्र आणि मणी जर विजातीय असतील तर त्यांच्यात कार्यकारण भाव असणे शक्य नाही. बरोबर आहे. कारण साधा दोरा असेल आणि सोन्याचे मणी असतील, कार्यकारण भाव कसा असेल? कारण एक दोरा आहे, विजातीय पदार्थ झाले ना, एक सोनं आहे. परंतु परमात्मा आणि जगत यांच्यात कार्यकारण भाव मूलक धार्यधारक. काही नाही, आपण दृष्टांत लगेच डोळ्यासमोर आणायचा, काही कठीण नाही आहे. ते वाक्य खूप कठीण वाटतं, काही कठीण नाही. परमात्मा आणि जगत यांच्यात काय आहे? कार्यकारण भाव मूलक आहे. परमात्मा म्हणजे काय समजायचं आता? सोनं. जगत म्हणजे पाटली किंवा परमात्मा म्हणजे माती, जगत म्हणजे मडकं. या दृष्टीने विचार करायचा. म्हणजे हे जे थोडीशी कठीण आपल्याला रचना वाटते तेवढी कठीण राहत नाही. कार्यकारण भावमूलक धार्यभारक भाव आहे. म्हणजे ते त्याचं कारण आहे आणि या दृष्टीने त्याचं त्याचं त्यांनी धारण केलेलं आहे. आता लक्षात आलं असेल. कारण आणि धारण असे दोन शब्द आहेत थोडक्यात. शिवाय सूत्राची व्याप्ती ही मण्यात असते. म्हणजे पण मण्याच्या बाहेर नसते. सूत्राची व्याप्ती म्हणजे सूत्र जे असतं ते आतून त्या छिद्रांमधनं घातलेलं असतं. मण्यांच्या बाहेर दिसतं का आपल्याला सूत्र? कधी दोरा दिसतो? नाही दिसत. पण परमात्म्याची जी व्याप्ती आहे ती जगाच्या आत आणि बाहेरही आहे. त्यामुळे हा जो एक बारकावा त्यातून सुटून जातो की आतलं झालं बाहेरचं काय किंवा बाहेरचं झालं आतलं काय, दोन्ही दृष्टीने बोलता येईल. म्हणून या दृष्टांतात साम्य नाही. आणि याकरिता श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सूत्र आणि मणी या दोघांना सुवर्णाचे करून दार्ष्टांतिकाशी साम्य निर्माण केले आहे. दार्ष्टांत म्हणजे दृष्टांताने जी गोष्ट आपल्याला समजून घ्यावयाची आहे ती. दृष्टांत काय आहे? सूत्र आणि मणी. आणि दार्ष्टांत काय आहे? परमेश्वर आणि जगत. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की एकदेशी असतो कुठलाही दृष्टांत. एखादा दृष्टांत जेव्हा प्रवचनामध्ये दिला जातो तेव्हा हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं की त्यातला एक कुठला तरी पैलू त्या बोलणाऱ्याला, त्या वक्त्याला वापरून घ्यायचा आहे. तो दृष्टांत घेऊन त्याची तोडमोड करत बसू नये. कधी कधी एकाच दृष्टांताचे अनेक पैलू असतात. जसं रज्जू आणि सर्प मी नेहमी सांगतो. जगप्रसिद्ध वेदांतातला दृष्टांत कदाचित जगप्रसिद्ध होण्याचं कारण असते असं, त्याचे इतके पैलू आहेत, विविध पद्धतीने त्याचा विचार करतायत. तो दृष्टांतचे अनेक पैलू लागू पडतात.
पण एखाद्या वेळेस एखाद्या दृष्टांतातला एखादाच पैलू वापरायचा असतो बोलणाऱ्याला, तेवढा घ्यायचा आणि तो दृष्टांत सोडून द्यायचा एकदेशी या दृष्टीने. त्यामुळे या पद्धतीने महाराजांनी दार्ष्टांतिकाशी साम्य निर्माण केलं आहे. सोन्याचे मणी तयार केले आणि ते सोन्याच्याच सुतात म्हणजे तारेत पोवले, तर त्यात सूत आणि मणी यांच्यात विजातीय भेद नाही. आणि सोने आणि सूत्र यांच्यात कार्यकारण भाव मूलक धार्यधारक भाव आहे, जो आपण आत्ताच विचार केला. म्हणजे ते त्याचं कारणही आहे, कारण दोन्ही सोन्याचेच आहेत, आणि धार्यधारकही भाव आहे, कारण सूत्राच्या दृष्टीने त्यांनी त्याचं धारणही केलेलं आहे. म्हणजे कारणाच्या दृष्टीने धारण केलेलं आहे आणि ह्याही दृष्टीने धारण केलं. म्हणून मी मगाशी काय उल्लेख केला, की आपल्याला आत्ता त्यातलं कारण आणि धारण दोनच घ्यायचं आहे, नाही तर पुन्हा असे विचार नाही करायचे की त्या मण्यामध्ये पण मग जागा असते, मग त्याच्यातनं तो दोरा जातो, तरी थोडीशी जागा असतेच, मग त्या जागेत काय असतं ते सांगायचंच नाही. पहा, म्हणजे इतकी सगळी काय म्हणतात फुल प्रूफ मेथड बनवून सुद्धा त्या दृष्टांतात थोडंसं काहीतरी राहतच आहे कमी. तसं नाहीये. किंवा अगदीच आता गमतीने थोडंसं बोलायचं झालं तर आपण असं म्हणूया की त्या मण्यांना छिद्र केलेलंच नाही. काय केलंय, त्या तारेचं वेल्डिंग केलंय, तेही सोन्यातच वेल्डिंग आहे. म्हणायला काय जाते, दृष्टांत पूर्ण करून टाकू चला. गमतीचा भाग आहे, पण आपल्याला तो तेवढा एक पैलू घ्यायचा असतो बोलण्याचा उद्देश. त्यामुळे विजातीय भेद त्याच्यात राहत नाही आणि सोने आणि सूत्र हे दोन्ही सोन्याच, आपलं मणी आणि सूत्र म्हणायला पाहिजे, हे दोन्ही सोन्याचे असल्यामुळे कार्यकारण भाव मूलकही आहे आणि धार्यधारक भाव मूलकही आहे. खरं अर्थात या दृष्टांताप्रमाणे मी जगाचे कारण असल्यामुळे, आता हा दृष्टांत संपला, आता यायचं आपल्या जगताकडे. या दृष्टांताप्रमाणे मी जगाचे कारण असल्यामुळे जग माझ्याहून भिन्न नाही. आणि म्हणून मगाशी आपण ते वाक्य मी म्हणालो, महत्वाचं विधान आहे की तो आपल्याला असा प्रतीत होतो आहे. म्हणजे दोष कुठे आहे? म्हणून मी मगाशी जे सगळं रोहिणी म्हणजे मृगजळाच्या दृष्टांतामध्ये ज्याला मृगजळाचा भास होतोय त्याच्यामध्ये दोष आहे. आपल्या दृष्टीचा तो दोष आहे, हा तो बारकावा होता. तसं तो आपल्याला असा प्रतीत होतोय. ठीक आहे, आज आपली दृष्टी स्थूल असेल, अजून आपल्याला भगवंताचा साक्षात्कार, परमात्म्याचा साक्षात्कार झाला नसेल, पण आज निदान बुद्धीच्या पातळीवरती ते कळतंय काय, एकोहम बहुश्याम, तोच या रूपाने मला दिसतोय, प्रतीत होतोय. आणि तो का होतोय, हे गडबड कुठे झाली, तर ती मध्ये त्याची माया नावाची शक्ती, प्रकृती, परा आणि अपरा, जिने सगळं पसरवलेलं. हे सदैव जर तत्वज्ञान अंतःकरणात जागं राहिलं तर कल्पना करा आपला व्यवहार कसा होईल. मुद्दा तो सुरू मुद्दा तो सुरू आहे. किती अलिप्तपणे व्यवहार करता येईल, आपली कर्तव्य उत्कृष्ट पद्धतीने पार पाडत असताना किती सुंदर पद्धतीने अलिप्त राहण्याचं तत्वज्ञान अलगद आपल्या हातामध्ये मिळतं. हे असं वापरलं तर या तत्वज्ञानाची शोभा आहे. आता ते फक्त 456 नावाच्या पृष्ठ क्रमांक ज्ञानेश्वरीच्या ग्रंथात राहून जाईल आणि पुन्हा मी असायचा तसा पद्मपत्र मीमांबसी प्रकार विनोदाने वापरलेला आहे तो. त्याचा अर्थ वेगळा आहे बरं, पण तसं ते कमळाचं पान असतं, पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान, त्याच्यावर जो पाण्याचा थेंब पडला तर गळून जातं ताबडतोब, त्याला चिकटून राहत नाही. तसं तत्वज्ञानाचा एकही थेंब मी स्वतःला चिकटवून घेणार नाही अशी प्रतिज्ञा केलेली आपण साधत असतो. असं आपलं होऊ नये त्याच्यासाठी. त्यामुळे जग माझ्याहून भिन्न नाही आणि मीच हे जगत आतून बाहेरून धारण केले आहे. शिवाय सोन्याची सुताच्या रूपाने आत व मण्याच्या रूपाने बाहेर व्याप्ती सिद्ध होती. आता यांनी सुताला आतमध्ये म्हटलंय, मण्यांना बाहेरून म्हटलंय, हरकत नाही. तसाच मी जगात आणि जगाच्या बाहेर व्याप्त आहे. म्हणजे काय आहे, मी कारणही आहे, धारणही आहे, पोषणही आहे. आता येणारच आहे पुढे, रसोहम अप्सु कौंतेय, दिसतो त्या समोर श्लोक तुम्हाला. पोषणाचा विचार सुरू केलेला आहे. त्यालाही धारणच म्हणतात.
आणि त्यालाही अंतिमतः कारणच म्हणतात. त्यामुळे हे सुवर्ण आणि सूत्र म्हणण्याच्या विशेष दृष्टांतावरून हे सिद्ध होतं. तर एकच गोष्ट बोलतो, की मी तो आपल्याला प्रतीत होतोय शब्द मी का वापरतोय सारखा? कारण तो प्रतीत शब्द जर काढला त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे? थोडा बारकावा सांगतो आणि थांबतो, आपली वेळ झालेली आहे. की तो हे सगळं झाला, असं होतं. कारण कारण कार्यामध्ये असतं असा आपण विचार केला होता. म्हणजे तो विकारी ठरतो. जसं दुधाचं दही होतं. आता बघा हां, दुधाचं दही हा अजून एक छान दृष्टांत आहे. त्याच्यामध्ये हे आत्ता विचार केलेले सगळे लागू पडतात. कारण दुधाचं कारण चुकलं. दह्याचं कारण दूध आहे. असा विचार केला तर दह्याचं धारण दुधानेच केलेलं आहे. कारण दूध नसेल तर दही शक्य नाही. पण ह्याच्यामध्ये ह्याला परिणामवाद असं म्हणतात. दुधामध्ये परिणाम होऊन दही झालेला आहे. असं झालेलं नाही. ईश्वरामध्ये परिणाम झाला असं नाही म्हणता येत, पण तो विकारी ठरतो, तो निर्विकार आहे. ह्याच्यासाठी मी तो प्रतीत शब्द आणतोय सारखा-सारखा. तो आपल्याला तसा प्रतीत होतोय कारण मध्ये जो हा खेळ करणारी त्याची माया आहे ना, तिच्यामुळे. ती त्याचं म्हणून उपादान कारण आहे आणि तो विवर्त पादान कारण. एवढं बोलतो आणि आज आपण थांबूया इथे. ओवी क्रमांक 32 पर्यंत आपण येऊन थांबलेलो आहोत. पुढच्या वेळेला 8 आणि 9 श्लोक घेऊया. खूप महत्त्वाचे श्लोक आहेत. 8 आणि 9 सर्व सर्व श्लोक महत्त्वाचे आहेत, पण थेट आपल्या जीवनाशी आता आत्तापर्यंत सगळं काय म्हणूया, समष्टीचं वर्णन झालं एका दृष्टीने. आता पुढच्या वेळेला या पुढच्या 2 श्लोकांच्या निमित्ताने व्यष्टीचं वर्णन होणार आहे. आपल्याशी थेट येऊन हे तत्वज्ञान भेटणार आहे. त्याचा विचार पुढच्या वेळेला करू आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.